आणि आज नवरात्र घटस्थापनेनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला सुद्धा विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आजपासून राज्यभर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते। आपण एकंदरीत आज पाहिलं तर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक रंगाच्या अशा सजावट रंगीबेरंगी फुलांनी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज नवरात्राला सुरुवात झाल्यामुळे घटस्थापनेची जी घटस्थापनेची थीम वापरण्यात आली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर 9 दिवसामध्ये 9 दिवस रुक्मिणी मातेला सुद्धा विविध पोशाख परिधान केला जातो। जे मौल्यवान दागिने आहेत ते सुद्धा परिधान केले जातात। एकंदरीत आपण पाहिलं तर आजपासून खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे, जे विठ्ठल भक्त पुणे येथील राम जांभूळकर यांनी ती केलेली आहे। जवळपास 1 टनाच्या फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि नवरात्रामध्ये 9 दिवस हे 9 रूप आपल्याला पाहायला मिळतात आणि आज घटस्थापना सुद्धा मंदिरामध्ये रुक्मिणी मातेच्या येथे केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आज पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये सकाळपासूनच घटस्थापनेची सुरुवात झाली असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।